तर द्राक्ष बागेला पाणी सोडायला ठिबक सिंचनचा वापर केला जातो. द्राक्षाचं पीक 4.5 महिन्याचं असतं, 4-4.5 महिन्याचं असतं. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओत जी शेतामध्ये आमची द्राक्षाची बाग आहे तर ती तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आत्ता बागेत आलेलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता की सगळीकडे आता द्राक्ष लागलेली आहेत आणि व्यवस्थित तुम्हाला दाखवतो. हे द्राक्ष आत्ता लागलेली आहेत, अजून कच्ची आहेत. ही अशी द्राक्ष असतात, द्राक्षाच्या वेली आहेत, तर यांना अशी द्राक्षे लागलेली आहेत. आणि नाही नुसता कॅमेरा आहे. तर हा आहे माझा भाचा शिव, ही आहे पुतणी पियू, आणि अश्वत कुठे गेला तो तिकडे पळा लागलाय. तर त्याचं चाललंय खूप दंगा करताय तुम्ही सगळे. तुम्ही दंगा करताय. तर आमच्या गावची यात्रा पण आहे आज आणि उद्या. तर त्यासाठी सगळी बच्चे कंपनी घरी आलेली. तर यात्रेची पण व्हिडिओ मी बनवेल आणि तुम्हाला दाखवेल की मंदिर आणि इथली गावची यात्रा आमची कशी असते. तर बागेला पाणी सोडायला ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. मी आता असं थोडं वाकून चालतो कारण इथे डोक्याला द्राक्षाची घड लागते. तर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे काय होते, पाण्याचं जिथे पाहिजे आपल्याला तिथं सोडता येते आणि पाण्याचा पण वापर वेस्टेज जे आहे ते कमी होते. त्यामुळं ठिबक सिंचनचा वापर इकडे केला जातो सगळ्या भागांमध्ये. तर ठिबक सिंचन कसं असते हे तुम्हाला दाखवतो. तर अशा पाईप असतात. तर अशा पाईप आहेत ज्यातनं पाणी येतं आहे आणि इथं जे बटन आहे तर ह्यातनं खाली असं पाणी पडत असते झाडांना. त्यामुळे काय होते, सगळ्या झाडांना एकदम मुळाजवळ पाणी पोचते आणि पाण्याचं वेस्टेज पण खूप कमी होते. तर असं सगळ्या बागेमध्ये ठिबक सिंचन केलेलं आहे. तर असं हे पाणी या पाईपमधून असं सोडलं जातं आणि जे बरोबर झाडाच्या मुळाजवळ पडतं. तर असं प्रत्येक मुळाजवळ 1 ते 2 अशी बटणं असतात ज्यातनं पाणी पडतं आणि त्यामुळं ह्या झाडाला वरती पाणी मिळतं. तसं द्राक्षाचं पीक 4.5 महिन्याचं असते, 4-4.5 महिन्याचं असते. 4-4.5 महिन्यात ते पूर्ण असं द्राक्षे खायच्या ह्याला येतात, गोडी येतात. आणि आत्ता सध्या 3 महिने झालेत, तर अजून 1 महिन्यात ही द्राक्षे तयार होतील. आणि द्राक्षाची पॅकिंग आणि ते कसं म्हणजे मार्केटला पाठवलं जातं. तर मी जर पुढच्या वेळी गावी आलो तर तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन की कसं पॅकिंग होतं आणि कसा माल म्हणजे भरला जातो द्राक्षाचा आणि तो मार्केटला जातो. तर आता आमच्या बागेत एकूण 600 झाडं आहेत आणि एका झाडाला 20 ते 25 असे घड असतात द्राक्षाचे. आणि त्याच्या हिशोबानेच मग बघितलं जातं की किती उत्पन्न होईल आणि आपल्याला किती उत्पन्न पाहिजे. तर त्या हिशोबाने एका झाडाला द्राक्षाचे घड ठेवले जातात. इथं आता हत्ती घास केला आहे तर त्याला पाणी पाजायचं आहे. आई पाणी चालू करायला लागली. बसला असेल.
इथं असं पाणी साठवायला केलेलं आहे, तर इथं साठवून मग शेजारच्या इथं शेतीला सोडलं जातं. इथं आईनं आता पाटाला झाडांना पाणी चालू केलं आहे. असं इकडनं इकडं पडतं पाणी, इकडं सोडलं जातं पाजायला झाडांना. तर असं आहे आमचं शेतातलं घर आणि द्राक्षाची बाग. तर आज आणि उद्या यात्रा पण नाही, तर त्याचा ब्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल.